साग्र संगीत स्वयंपाक पुरणाचा आज मी बनवणार आहे साडीवर आपली साडी नेसून म्हणजे ड्रेस वगैरे असं काही न घालता. चला तर तुम्ही बघाच मी कसे बनवते आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. इथे मी छान मस्त देवपूजा वगैरे करून घेतली. चला कशा आहेत, मजेत आहेत ना? तर आज आहे बघा संक्रांत आणि तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता बघा घरातली सगळी कामं वगैरे झालेली आहे. मी ते काय आज रुटीन मध्ये दाखवलेलं नाहीये. आता देवपूजा झाली आणि म्हटलं तुम्हाला सकाळीचा माझा लुक दाखवा, कारण मी सकाळी ही अशी साडी वेअर केलेली आहे. ओसायला आज 3 नंतर आहे, तर त्यानंतरच मी आवरणार आहे. तोपर्यंत सगळं आपण पुरणाचा स्वयंपाक बनवून घेऊ. आणि मी सगळं साडीवरच स्वयंपाक बनवणार आहे, म्हणजे साडी घालून, साडीवरती स्वयंपाक नाही, साडी नेसून मस्त छान असा मी आज पुरणाचा साग्र संगीत स्वयंपाक करणार आहे. आणि मी तुम्हाला व्यवस्थित त्याच्या व्हिडिओ पण दाखवणार आहे. तर स्टेट घेऊन राहा आणि चला तर तुम्ही माझ्या चला चला तर आलो आपण किचनमध्ये. मस्त आता छान इथे मी स्वयंपाक बनवून घेते, कारण की डाळ मी अगोदरच लावून दिली होती कुकरला आणि डाळ छान देखील शिजली पण होती. पीठ पण मळून ठेवलं आणि त्यानंतर मी ही डाळ येळून घेतली. येळवणी साईडला केलं आणि हे येळवण्याची आमच्या तिकडे आमटी करतात. म्हणजे सगळेच आपण आमटी करतो ह्या पाण्याची बघा, पण आमच्या तिकडे येळवणी म्हणतात. तुमच्या तिकडे काय म्हणतात नक्की सांगा. त्यानंतर पुरण इथे मस्त असं वाटून घेतलं आणि परतून पण घेतलं. इकडे बघा मी परतते आहे. त्यात आयुषला आला होता लाड आणि आला आणि म्हणत होता आई मला मॅगी करतं. त्याच्यासाठी मी मॅगी देखील बनवली, त्याला मॅगी पण दिली होती. आणि त्यानंतर इकडे लागले मी आमटीच्या तयारीला. वाटण वगैरे सगळं करून झालं होतं. मस्त आमटीची तयारी करून घेतली. आमटी देखील इथं रेडी आहे बघा. कशी झाली नक्की सांगा. त्यानंतर इथं तळण आणि भजी पण करून घ्यायची होती. लगेच तळण आणि भजी करून घेतली पटपट, कारण की पटपट आवरून आपल्याला मंदिरात देखील जायचं आहे. 3 ते 6:15 पर्यंत ओसायचं होतं आज. पटकन मस्त कुरडई पापड भजी वगैरे तळून झाली. पटपट भजी काढून घेतली. त्यानंतर देवाला मस्त नैवेद्य वगैरे दाखवायचा होता, तर इथं पुरणपोळी बनवायला घेतली. कारण की आपल्याला 3च्या नंतर ओसणारं होतं, त्यामुळं आज सगळं अगोदर स्वयंपाक करून मग जाणार होते ओसायला. आता मी पोळी कशी बनवते, येते की नाही ते बघा तुम्ही पुढे. आता एवढे काही येत नाही अशी म्हणावं, अशी पण बनवली पोळी आणि छान देखील झाली होती आणि मिस्टरांना आवडली पण. आणि आज पोळीचं कौतुक देखील झालं, म्हणजे रोजच होतं स्वयंपाकाचं पण आज जरा जास्तीच कौतुक झालं. असं आज माझा दिवस होता सुवासिनींचा. नैवेद्य दाखवून घेते इथे देवाला. त्यानंतर मिस्टर पण टायमिंगवर आले होते, तर त्यांना देखील जेवायला बघा इथे दिलं. नैवेद्य अगोदर दाखवून घेतला. क्लिप मागची पुढे, पुढची मागे झाली. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.